त्या भाऊच्या धक्क्यावर समुद्रातला माल उतरतो, पण या भाऊच्या धक्क्यावर घरातल्या सदस्यांचा माज उतरतो. माज. आणि माज म्हटलं की या आठवड्यासाठी एक नाव समोर येतं. कोणा अंदाज आहे का ते नाव काय असेल, कोणाचं असेल? घरातल्या सदस्यांना अंदाज नसेल, पण संपूर्ण महाराष्ट्राला अंदाज आहे. ते नाव आहे निकी. निकी, येस सर. मी तुमच्या चुका तर सांगणारच आहे, पण त्याआधी तुमचे काही पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत बोटावर मोजणे एवढे, ते पण सांगितले पाहिजेत. निकी, हे सत्य आहे. तुम्ही नसता तर हा आठवडा नसता. कारण या आठवड्यात एकतर निकी बोलत होत्या किंवा निक्की बद्दल लोक बोलत होते, पण चर्चा फक्त निकीचीच होती. निकी, येस सर. तुम्ही या घराला कंट्रोल केलं. आय गिव्ह इट टू यू. नॉमिनेशन पण तुमच्या पद्धतीने झालं. इतकंच काय, तुमच्या मर्जीनुसार तुम्ही ग्रुप पण पाडून घेतले. तुम्ही सगळं व्यवस्थित जुळून आलं, आणि हे करण्यासाठी ना डोकं लागतं जे तुमच्याकडे आहे, हिम्मत लागते जी तुमच्याकडे आहे. प्लेयर म्हणून आय थिंक यू आर सुपर, सिम्पली सुपर. थँक्यू सर. बट माणूस म्हणून there's a प्रॉब्लेम. निकी, खूप मोठा प्रॉब्लेम आहे. निकी, तुमचे मुद्दे बरोबर असतात, पण तुमची भाषा आहे ना ती चुकीची आहे. ओके सर. कधी काय बोलावं, कुणाला कसं बोलावं याचं तुम्हाला भान नसतं. ज्या प्रकारे तुम्ही वर्षाजींशी बोलता ना, तो टोन, ती भाषा मी खपवून घेणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यांची सिनियरिटी, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं काम, याचा रिस्पेक्ट झालाच पाहिजे. अंकिता, बोला सर. मराठी माणसाला हे आवडत नाही, ते आवडत नाही, मराठी संस्कृतीत हे बसत नाही, ते बसत नाही. मराठी माणसाला काय आवडतं, काय आवडत नाही ते तुम्ही का ठरवताय? तुम्ही तुमचा गेम खेळा. आम्ही जे बाहेर प्रेक्षक आहोत, आम्ही मराठी माणसं, आम्हाला काय आवडतं, काय आवडत नाही, काय पटतं, काय पटत नाही, ते आम्ही ठरवतो. कोणाकोणाला वाटतं की अंकिता मराठी कार्ड वापरतात. अरबाज, घनश्याम, जानवी, वैभव म्हणजे फक्त एकाच टीमला वाटतं. सर, मी स्पष्टीकरण देऊ? बोला. सर, भलेही ते माझे मुद्दे चुकले असतील, डिपके दादांना नॉमिनेट करायचा, ते मी मान्य करतो आणि चूक कबूलही करतो. पण अंकिता ताई इतकी धावत पळत आली ना माझ्याकडे, अरे तो मराठी माणसाला नॉमिनेट केलं, मराठी माणसाच्या छाती पाय देणार. अहो सर, आम्ही कोण आहेत? हा, मराठी माणूस. अरे मराठी माणसाला पुढे जाऊन द्या. बाहेरच्या ती इंग्रजी बोलणाऱ्या पुरीला तुम्ही नॉमिनेट नाही केलं. अंकिता, बोला सर. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावरती? मला त्यांचा सर मुद्दा तेव्हा पटला नव्हता, आणि त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की हा मुद्दा, हे जे तुम्ही नॉमिनेट केलंय ते मला एक पटवून द्या. सर, मुद्दा काय असू दे, मुद्दा माझा चुकलेला तो सांगा, पण तुम्ही मराठी माणसाच्या नावाने घरात राजकारण करू नका ना. मराठी माणसाला पुढे जाऊन द्या. डाव आहे. बरोबर आहे तुमचं. तुम्ही जे सगळं पाहिलं त्यावर तुम्ही बोललात. आता जे तुम्ही नाही पाहिलं सगळ्यात त्यावर मी बोलणार. पहिल्याच दिवशी अंकिता, जेव्हा तुमची कोणाचीच ओळख नव्हती, तेव्हा इरिनाला पाहून आपण म्हणालात, इरिनामुळे एका मराठी कलाकाराची जागा गेली. हो, मी आजही त्या गोष्टीवरती सर थांबा तुम्ही प्लीज, मला सांगा का म्हणतास? सर, मला असं वाटतं की थोडंफार एखाद्याला मराठी बोलता येतं या बेसिसवरती जर ती या शोमध्ये आहे, तर
कितीतरी कलाकार इथे येण्यासाठी उत्सुक असतात जे मी बघितलंय. कारण जेव्हा मी इथे येणार अशी बातमी बाहेर पसरली होती तेव्हा कितीतरी जण मलाही असं मेसेज की आम्हालाही जायचंय असं बोलत होते. आता त्यामुळे बिग बॉस मला मध्ये कोण येणार हे तुम्ही ठरवणार का? नाही, मी नाही ठरवणार मग? सर. पण इथे आल्यानंतर तिला बघून मला असं वाटलं की मग ही इथे आहे तर एक मराठी कलाकार सुद्धा इथे असू शकला असता. पण ती स्वभावाने खूप छान आहे, खूप सुंदर आहे, मला ती खूप आवडते. आताही तिचा स्वभाव मला आवडतो. पण जेव्हा नॉमिनेशनची वेळ आली तेव्हा मला असं वाटलं की तिला समजावण्यात जसा त्याच्यामध्ये निकष दिले गेले होते की ज्याला गेम समजलेलाच नाही किंवा काही नाही. तिचा स्वभाव असा आहे की तिला शांतता खूप आवडते, तिला भांडणं आवडत नाही, तिला इकडे नाही तिकडे नाही अशी ती आहे. तर मला असं वाटलं की मग तिला हे केलं गेलं पाहिजे होतं म्हणून मी त्यांच्याशी बोलले. पण सर मी आजही माझ्या त्या मुद्द्यावरती खरंच ठाम आहे. मी चुकीचं बोलले नाहीये असं काही की मला कार्ड वगैरे काही वापरायचं नाही. मी स्वतः मग मराठी आहे. तुम्ही म्हणताय वापरायचं नाही पण तुम्ही वापरताय. अच्छा, मी नाही वापरणार सर यापुढे. जर असं असेल तर मी या विषयावरती बोलणारच नाही. सर मला एकच वाक्य बोलायचं, बोलू? नाही, बरं ठीक. शांत बसायचं आता. मी सांगतो तुम्हाला कधी बोलायचं. हो सर. मला फक्त एवढं सांगायचंय, या